चला 6 खेळाडू बाउंड्री लाईन वरती असतील, कोणताही पॉवर प्ले नसेल याची नोंद घ्यायची. निश्चयाचा महामेरू भौतजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी क्रिकेट समालोचक आर्यबेरडे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान आजचा पहिला दिवस 15 ऑगस्टचा दिवस, स्वातंत्र्य दिन, 80 वर्ष स्वातंत्र्याचा प्रवास, 80 वर्षाचा अभिमान, 80 वर्षाचा गौरव गाथा आणि या प्रत्येक वर्षामागे दडलेला असंख्य स्वातंत्र्यवीरांचा त्याग आणि त्यामुळेच 80 वर्ष आज आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झालेत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या स्पर्धेला आपण शुभारंभ करूया. पहिला सामना शाहूवाडी मान्सून ब्लास्ट छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन शाहूवाडी अंतर्गत शाहूवाडी मान्सून ब्लास्ट 2026 हे पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. या अगोदर आपण पाहिलं तर रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटचं पर्व झालं होतं. आता रबर बॉल क्रिकेटचं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या सामन्यामध्ये श्रावी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये नवसंदेश स्पोर्ट्स परळे या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते. नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे. श्रावी 11 आपला अजूनही 12वा खेळाडू आलेला नाहीये. 12वा खेळाडू जर आला नाही तर आपल्याला थेट पेनलाइज केलं जाईल आणि या सूचना आपल्याला वारंवार दिल्या जाणार नाहीयेत. चला त्याचबरोबर या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहतात विजय सावेकर सर आणि त्याचबरोबर महेशजी पाटील सर, हे दोन पंच आपल्याला काम पाहत असताना पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर अगदी पाहायला गेलं तर केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती ही स्पर्धा आपण जोडले जात आहोत. थेट घरबसल्या प्रक्षेपण ओंकार पाटील आणि त्याचबरोबर दुर्वांकुर बेर्डे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. युट्यूब प्रक्षेपण थेट घरबसल्या आपण पाहू शकता. आत्ताच 12,000चा टप्पा सबस्क्रायबरचा पार पाडलाय केडीसी लाईव्हने. आता टार्गेट 15,000चा आहे. लवकरात लवकर जर चॅनल वरती आपण नवीन असेल तर केडीसी लाईव्ह या वाहिनीला सबस्क्राईब करा. चला त्याचबरोबर पंचांना विनंती असेल आपण सामना सुरू करायचा आहे. पंच आपण सामना सुरू करायचा आहे. चला पंच आपण सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल चला त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्कोरर आदर्श पारे देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. चला सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये श्रावी 11 संघाची दाखल झाले. स्ट्रायकर एंड वरती अमित कांबळेला आपण पाहतोय. शाहूवाडीच्या कोळगावचा मिस्टर आयकॉनिक बॅटिंगसाठी दाखल झाला आणि त्याच्या साथीने रोहन वाकडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यावर्षीचा टेनिस क्रिकेटचा हंगाम ज्या स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइटने गाजवलाय तो खेळाडू आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोहन वाकडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या साथीने अमित कांबळे संघाचा आयकॉन, संघाचा कर्णधार. गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय उत्कर्ष कोठावळे, नवसंदेश स्पोर्ट्स पारळे संघाचा आयकॉन खेळाडू. नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघाचा आयकॉन खेळाडू दाखल होत असताना पाहायला मिळतो उत्कर्ष कोठावळे. बॉलिंग मार्क वरती पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. चला पंच सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला जातोय. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहिलं तर बॅटर अमित कांबळे, उत्कर्ष वर्सेस अमित अशी पहिली लढत. वर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय आणि आउटफुल इतकी फास्ट आहे, बॉल थांबवणं तितकंच सोपं नाही आहे. शाहूवाडी मान्सून ब्लास्टला सुरुवात चौकाराने झाली आहे. अमित कांबळेच्या बॅट पडून पहिलाच बॉल वरती चौकार.
लोअर फुल टॉस बॉल होता आणि या लोअर फुल टॉस बॉल वरती हा चौकार वसूल केला. फुलरलाईनचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. आता समोरच्या दिशेने आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. 2 धाबा खात्यामध्ये ऍड होत आहेत चपळाईने या 2 धाबा. आणि जशा स्पर्धेला शुभारंभ झाला, जसा सामन्याला शुभारंभ झाला, तसा पावसाचा देखील ओघ वाढत असताना पाहायला मिळतोय. आणि रबर बॉल क्रिकेट म्हटल्यावरती पावसाशिवाय मजा नाहीये. बॅकफुटला गेले यावेळेस डेलिकेट टच, बॅटची कडा थोडीशी घेतले पाठीमागे. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल इथून प्राप्त होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचते. 7 विदाउट लॉस, 7 धाबा धावफलकावरती. पहिला सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी अगदी विचार केला तर अमित कांबळे आणि रोहन वाकडेची ही जोडी दाखल झाली. विश्वास दाखवला रोहन वरती, अजूनही स्ट्राईक मिळालेले नाहीये. याही वेळेस बॅकफुटला गेले, हलक्या हाताने पुश केला. पुश करो खुश रहो, एक सिंगल इथून देखील प्राप्त होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 वरती आपल्याला पाहायला मिळते. असं आयकॉन म्हणून आज खेळत असताना पाहायला मिळतात. त्यामुळे संघाची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावरती असणार आहे आणि ती जबाबदारीने बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. स्कोरबोर्ड मध्ये आपण पाहिलं तर धावा आता 9 पाहायला मिळत आहेत. 9 ऑन दी बोर्ड, 9 धावा धावफलकावरती सद्यस्थितीला आपण पाहतोय. शाववाडी मान्सून ब्लास्ट दिवस क्रमांक पहिला. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा दिशा दिली जाते. पॉइंटच्या दिशेने फटका केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येथील वेगाने तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता वधारते. 11 वरती धावफलक जाऊन पोहोचते. 11 ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकावरती. उत्कर्ष कोठावळेच्या विरोधात तो संयम इथे दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने केलाय. एक सिंगल इथून देखील प्राप्त होते. या एका सिंगलने धावफलक पुढे सरसावलं जाईल. षटकाची समाप्ती दरम्यान पहिल्या षटकाची होते सांगता धावफलक 12 वरती. बिनबाद 12 धावा पहिल्या षटकामध्ये दाखवलाय संयमाचा खेळ. सूरज आलेत गोलंदाजी मार्क वरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. यावेळेस मात्र छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता, मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होते. एक्स्ट्रा धावेने धावफलक 13 वरती जाऊन पोहोचते. 13 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. प्रोग्रेसिव्ह ओव्हर सेकंड्स. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्याचबरोबर SP कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सन्मान्य श्री साहिलजी पाटील सर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. बॅक टू बॅकचे 2 व्हाईट बॉल. धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. 14 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 14 विदाउट लॉस. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. आता कट करण्याचा प्रयत्न. हा अँगल चांगला पाहायला मिळाला. या अगोदरचे 2 बॉल थोडेसे जास्त बाहेर गेले, थोडेसे जास्त बाहेर हाताळले आणि त्यामुळे एक्स्ट्रा धावा खर्च केला. चला यानंतरचा होणारा सामना गौसिया स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रद्धा 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय, रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक पुढे सरसावलं जाईल. वारंवार हाताळले जाणारे व्हाईट बॉल आणि त्यांचा फायदा आता फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय, कारण पहिल्या षटकामध्ये देखील 12 आल्या. हो, हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. शरीरावरती आदळतोय.
सदरमान चला या बॉलवरती रन नसणार आहे, डेलिब्रेट आहे त्यामुळे या बॉलवरती कोणती रन नसणार आहे. डॉट बॉल येतोय. शॉट ऑफर करणं गरजेचं असतं ज्यावेळेस आपल्याला धावांची गरज असते. शॉट ऑफर करणं गरजेचं असतं आणि तो शॉट ऑफर केला नव्हता आणि त्यामुळेच या चेंडूवरती धाव कोणती मिळणार नाही. बॅक ऑफ द लेंथ हार्ड लेनचा वापर केलाय. हा चेंडू चांगला पाहायला मिळालाय. खेळपट्टी ओली आहे आणि ओल्या खेळपट्टीवरती थोडीशी पाठीमागे चेंडू हाताळणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न आता सुरतचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल धावफलक मात्र 15 वरती स्थिरावलाय. चांगली गोलंदाजी अचूकता दाखवली. व्हाईट बॉल जरूर हाताळले मात्र त्यानंतर कमबॅक राहिलाय. यावेळेस मात्र थोडासा पुढे होता. ओव्हरपिच बॉल. ओव्हरपिच बॉल म्हणजे या रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला मिळालेल्या संधी आहेत त्या संधीचं सोनं करावं लागेल. त्याच बॉलवरती प्रयत्न करावा लागेल मोठ्या फटक्यांचा. तो होताना दिसत नाहीये. एका धावेने धावफलक वधारला जाईल. 16 वरती धावसंख्या पोहोचते. सोळा धावा धावफलकावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 16 विदाउट लॉस. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. रोहन वाकडे ऑन स्ट्राईक. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट शाहूवाडी तालुक्याचा. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. चांगला फटका पाहायला मिळाला. डीप क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल इथून प्राप्त होते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावलं जाईल. धावसंख्येचं आता टोटल पाहिलं तर 17 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 17 विदाउट लॉस. 17 धावा धावफलकावरती. ऑप्शनच्या बाहेर. आता पुन्हा एकदा नियंत्रण नव्हतं या बॉलवरती व्हाईटच्या स्वरूपात. ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होते. या एक्स्ट्रा धावेने धावफलक आता पाहायला गेलं तर 18 वरती जाऊन पोहोचतंय. 18 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या त्यानंतर व्हाईट बॉलने या षटकामध्ये धावा आतापर्यंत जास्त खर्च झालेत. स्टेप आउट केला. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर होता. दिशा पुन्हा एकदा खराब पाहायला मिळते. आणखीन एक व्हाईट बॉल इथे हाताळताना पाहायला मिळतात. 19 धावा धावफलकावरती. 19 या आकड्यावरती धावसंख्या सद्यस्थितीला आपण पाहतोय. ओव्हरपिच बॉल. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर आवाक्यात होता. पाठवला मैदानाच्या बाहेर. अमित कांबळे मिस्टर आयकॉनिकच्या बॅट पडू षटकार. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय. प्रोटेक्शन डीप वर येईल तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती इथून ऍड होतील. उत्कर्ष कोठावळेला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर बॉल बॅक ऑफ द लेंथ. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 28 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. उत्कर्ष कोठावळेचा आपण विचार केला तर ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि खूप चांगला खेळ वारंवार अनेक स्पर्धांमध्ये त्याचा राहिलाय. आत्ताच पार पडलेली VK चषकाची खुल्या गटाची स्पर्धा जिथे अगदी पाहायला गेलं तर श्रेयस कदम, रोहन खरात सारखे खेळाडू येऊन गेले आणि तिथे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा पुरस्कार या खेळाडूने पटकावला होता. तो खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला. फुललेनचा बॉल पायावरती होता. खूप चांगला रिस्ट वर्क मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन तोपर्यंत सिंगल लग डबल मध्ये केलं जाईल कन्वर्ट. 2 धावेने धावफलक मात्र वधारलं जाईल. धावसंख्येचा आता विचार केला तर धावफलक पुढे सरसावतंय. 30 वरती जाऊन पोहोचते. 1 रन शॉटचा इशारा आलाय म्हणजे एकच धाव या बॉलवरती मिळेल. धावसंख्या 29 वरती पाहायला मिळते.
रोहन वाकडे पुन्हा एकदा स्ट्रायकर रेन वरती आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल मार्ग असतो तर डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 30 या आकड्यावरती आपण पाहतोय. रोहन वाकडे कमी उंचीचा छोट्या चणीचा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर शाहूवाडी बिग बॅश लीग त्या स्पर्धेमध्ये धूमधडाका या खेळाडूने केला होता. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अंबाबाई चषक बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देखील त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने मिळवला होता. फॉर्मामध्ये आहे, चांगला टच मध्ये हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर वारंवार सराव आणि त्यामुळेच त्या सरावाचं प्रत्युत्तर मैदानावरती त्याला वारंवार मिळतं. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केला, पुल केला बॉलला डीप मध्ये, प्रोटेक्शन स्क्वेअर लेगला आहे, एक सिंगल प्राप्त होते. दुसरीचा कॉल दिलाय, 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाल्या आहेत. ओव्हर थ्रो झालाय मात्र बॅकअप वेळेवरती आलाय, त्यामुळे 2 धावेवरती थांबावं लागणार आहे. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. धावसंख्येचा आता विचार केला तर 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 विदाउट लॉस. सलामीवीरांनी चांगला स्टार्ट दिलाय. अमित कांबळेने धावा बनवल्या आहेत. रोहन वाकडे सिंगल डबलने धावफलक हलतत ठेवलाय. डॉट बॉलचा इशारा, षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय, स्पेल संपला. उत्कर्ष कोठावळेचा 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस आता वेळ झाले खेळपट्टी ओली करण्याची. चला, जर पाऊस नसेल तर खेळपट्टी ओली केली जाईल याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. जर पाऊस पडला नाही तर खेळपट्टी ओली केली जाईल. चला, थोडासा वेग घ्यायचा आहे. दोन्ही टीम्स आपल्यासाठी ही सूचना असेल आयोजकांकडून. दिगंबर चिले गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, दिशा खराब. व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. दिगंबर चिले यांना आपण इन ऍक्शन पाहतोय. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी दिली जाते. शाहूकुंभी प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार या खेळाडूने पटकावला होता. रबर बॉल क्रिकेट वेगळं आहे आणि आता तो वेगळे पण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागणार आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावफलकावरती धावसंख्येचं टोटल 34 वरती जाऊन पोहोचतात. 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल आहे, नो बॉल नाही आहे, व्हाईट बॉल आहे. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव इथून प्राप्त झाले. 34 वरती धावफलक लगावला जात आहे मात्र आता फ्री हिटचा बॉल नसणार आहे. जी संधी फ्री हिटच्या स्वरूपात मिळाली असती ती मिळणार नाहीये. ओहो, कटरचा वापर पाहायला मिळाला. ओली खेळपट्टी आणि ओल्या खेळपट्टीवरती अशा प्रकारे कटरचा वापर सोपं नाहीये. अनुभव आहे या खेळाडूकडे आणि त्याच अनुभवाचा वापर करत असताना पाहायला मिळत आहे. दरम्यान डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतपर्यंत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, पाठीमागे बॉल चाललाय गुशांकी क्षेत्रामध्ये, जिथे डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पाहायला गेली तर 35 वरती जाऊन पोहोचते. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती आपण जोडले जात आहोत. यूट्यूब प्रक्षेपण कोल्हापूर जिल्ह्यातील अग्र नामांकित असं हे लाईव्ह टेलिकास्ट चॅनल आहे. ओमकार पाटील सर आणि त्यांच्या टीमने प्रचंड मेहनत घेऊन जे छोटंसं रोपटं होतं त्याला वटवृक्ष करण्याचा प्रयत्न केलाय. हा ट्रॅकर बॉल बॅक फुटला गेले, फोर्स केला बॉलला, लॉंग बॉल सीमारेषेच्या बाहेर.
अमित कांबळेच्या बॅट मधून चौकार आणि या चौकाराने धावफलक 39 वरती जाऊन पोहोचताय. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केला आणि त्यानंतर लॉंग ऑन सीमा रेषा गाठली आणि चौकाराने धावफलक 39 वरती. हा ट्रॅकर बॉल आडवा बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट पुलचा फटका पायावरती होता. बॉल एक सिंगल प्राप्त होते. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि थेट माघारी परतीचा प्रवास. रनआउटची विकेट. फलंदाज अमित कांबळेचा खेळ संपलाय. अफलातून फेकी आणि या फेकीची रील केडीसी लाईव्ह या चॅनल वरती नक्कीच अपलोड केली जाईल, कारण इतक्या वरच्या दर्जाची फेकी होती. संदीप पाटील होते डीप स्क्वेअर लेगला आणि एक स्टंप दिसून होता आणि त्या एका स्टंप वरती हा वेध घेतला आणि फलंदाजाला माघारी पाठवलंय. विकेट आली दरम्यान अमित कांबळेची महत्वाची. ऍक्शन रिप्ले पहा. हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा बॅटने ऑन साइडला पुल तर केला. बॉल स्टॉप झाला. पाणी साचलंय त्यामुळे अडथळा येणार. सिंगल कंप्लीट झाली. त्यानंतर दुसरीचा कॉल दिला. फेकी एकाच ऍक्शन मध्ये आणि त्यानंतर अमित कांबळेला देखील माहिती होतं की आता परतीचा प्रवास डगआउटचा रस्ता गाठावा लागेल आणि जसं पंचांचं बोट आकाशाकडे झालं तसा डगआउटचा रस्ता देखील गाठला. साहिल पारे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम ससेगाव. येणाऱ्या कालावधीमध्ये शाहूवाडी तालुक्याचं भविष्य म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे तो खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. 40 वरती धावफलक सध्याच्या घडीला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. बॅटची कडा घेतली. बॅटची हलकीशी किनार आणि त्यानंतर पाठीमागे चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र आपण पाहिलं तर 41 वरती पाहायला मिळतंय. सुरुवातीच्या 2 बॉलवरती जे व्हाईट बॉल हाताळले त्यावेळेस लय मिळत नव्हती आणि ज्या वेळेस लय मिळाले प्रतिस्पर्धी संघाला पिछाडीवरती ढकलण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी राहिलेत दिगंबर चिले. 9 धावा खर्च झालाय. शेवटचा 1 बॉल या षटकातील शिल्लक. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रोहन वाकडे स्ट्रायकर एन वरती. आता आक्रमक फलंदाज बाद झाल्यानंतर रोहन वाकडे कशा प्रकारे पवित्रा घेता येतं हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. चला, जर धाव डिक्लेअर असेल तर जो बॅटर स्ट्राईक वरती असेल तो स्ट्राईक वरती राहील. स्ट्राईक चेंज होणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. हा पहिला सामना आहे. यानंतर ही सूचना दिली जाणार नाहीये. डिक्लेअर मध्ये जर बॉल गेला तर जो बॅटर स्ट्राईक वरती आहे तो स्ट्राईक वरती राहील. स्ट्राईक चेंज होणार नाहीये. बॅकफुटला गेले. यावेळेस देखील बॅकफुट पंच पाहायला मिळाला. कवसला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. रबर बॉल क्रिकेट षटकार चौकारांचा खेळ जरी असला तरी एकेरी दुहेरी धावा या तितक्याच महत्वाच्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती. पहिल्या 4 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 43 वरती धावफलक. चला, थोडासा वेग घ्यायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण फास्ट क्रिकेट खेळूया. चला, श्रद्धा 11 आणि गौसिया स्पोर्ट दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासाठी सूचना आहे. आपण रिपोर्टिंग करायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जर कॅप्टन उपस्थित नसेल तर आयोजकांकडून जी पेनल्टी दिली जाईल ती पेनल्टी स्वीकारावी लागेल. दोन्ही टीमच्या कर्णधारांसाठी ही सूचना असेल. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 5 मध्ये
सुयश पवार दाखल असताना पाहायला मिळतं. शाहूवाडीचा खेळाडू आहे. षटक क्रमांक 5 मध्ये छोट्या चणीचा हा देखील खेळाडू आहे. एका बाजूला रोहन छोट्या चणीचा आहे तर दुसऱ्या बाजूला सुयश देखील छोट्या चणीचा आहे. पहिला बॉल वेगात होता. हाफ ट्रॅकर पाठीमागे चालला. विकेट किपरच्या सी पॉइंट्स मध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. हाफ ट्रॅकर बॉल थोडंसं पाठीमागे बॅक ऑफ द लेन जिथे पाणी साचलंय तिथे गोलंदाजी केली जाते. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला हेच करायचं आहे. जिथे पाणी साचलंय खेळपट्टी जिथे ओली आहे तिथेच गोलंदाजी करायची. ऑन द फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. कॉल दिलाय दुसऱ्या धावेसाठीचा. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. 45 वरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 45. लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेसिव्ह ओव्हर 5th. 5वं षटक चालू आहे. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. झेल सुटलाय का? यस चुकी झाली आहे. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल दिलाय. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 47 वरती धावफलक. शाहूवाडी तालुका म्हटल्यावरती क्रिकेटची पंढरी. अनेक मोठमोठ्या स्पर्धा शाहूवाडी तालुक्यामध्ये पार पडत असताना पाहायला मिळत आहेत. चला आणखीन एक डॉट बॉल आलाय. धावफलक मात्र आपण पाहिलं तर 47 वरती पाहायला मिळतं. 47 ऑन दी बोर्ड. 5वं षटक चालू आहे. सुयश पवारला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ऑप्शनच्या बाहेर होता यावेळेस मात्र ट्राइम लाईन पासून दूर त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये 48 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 48 लॉस ऑफ 1 विकेट. 48 धावा धावफलकावरती सद्य स्थितीला 2 बॉल सखे बाकी. हाफ ट्रॅकर बॉल बॅक टू दी बॉल फटका केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट होती आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. अमित कांबळे जो आक्रमक खेळाडू होता या सामन्यामध्ये सुरुवात ज्याने विस्फोटक अंदाजामध्ये केली त्याची विकेट आल्यानंतर धावसंख्येवरती रोख लगावला गेला. साहिल पारे आपण पाहिलं तर 2 बॉल आणि 3 वरती बॅटिंग करतायत. मात्र रोहन वाकडे सेट बॅटर 13 बॉल 14. आता त्यांच्याकडून अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची कारण पहिल्या इनिंगचा खेळ जवळपास संपत आलाय. 7 बॉलचा खेळ या इनिंगचा अजूनही शिल्लक आहे. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉलचा इशारा. षटकाची समाप्ती झाली. निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपलाय. 5 षटकांचा खेळ इथून संपलाय. 49 धावा धावफलकावरती 5 षटकांच्या अखेरीस शेवटचा एक षटक शिल्लक. सूचना आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंना. श्रद्धा 11 आणि त्याचबरोबर गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जयेश पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 6 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. ऑन दी अप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक ते बनलाय दर्शक. छोटा तीर वार करे गंभीर. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. रोहन वाकडेच्या बॅटवरून षटकार. षटकार आला आणि आता या षटकाराने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. हा ट्रॅकर बॉल शॉर्ट पुलचा फटका. आता विकेट मिळते. षटकाराचं प्रत्युत्तर. रोहन वाकडेचा खेळ संपलाय. विकेट नंबर 2 रोहन वाकडे. बॅक टू दी डगआउट.
नवीन बॅटर अभिजित आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांचा येतोय. दरम्यान डॉट बॉल आलाय. धावफलक 55 वरती. ओ बॅट आता निसटली आहे. बॉल यावेळेस विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि माघारी परतावं लागतंय. मोहे मुवमेंट झाले मैदानाच्या आतपर्यंत. अगदी पाहिलं तर बॉल आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकायचा होता, मात्र बॅट फेकण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर विकेट किपरने आपलं उर्वरित काम केलंय. माघारी परतावं लागतंय. तरी 55 या आकड्यावरती तिसरी विकेट. ऍक्शन रिप्ले पहा. बॅट आता निसटली आणि त्यानंतर उत्कर्ष कोठारेने उर्वरित काम पूर्ण केलं. रबर बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना हातामध्ये ग्लोव्ज असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आपल्या हातामध्ये ग्लोव्ज गरजेचे आहेत. राहुल सावंत आलेत आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. स्वतः संघाचे संघमालक आहेत श्रावी 11 संघाचे. याही वेळेस आपण पाहिलं तर विकेट मिळते. माघारी परतावं लागते. राहुल सावंत आले आणि आल्या पावली. चला साहिल बाद झालाय. दरम्यान चौथी विकेट आली साहिलची. 55 वरती चौथा फलंदाज बाद झालाय. चला या कॅप्टन शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, त्यामुळे कॅप्टन रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील श्रद्धा 11. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या रिपोर्टिंग करा. यस निखिल शिरगावकर आणि त्यांच्या विरोधामध्ये किरण वारंग हे दोन कर्णधार आणि त्यांच्यामध्ये हा सामना रँक त्यांना पाहायला मिळेल. प्रमोद पारे बॅटिंग साठी दाखल झालेत. मॅन फ्रॉम ससेगावचा खेळाडू. वाल्याला फटका आडवा बॅटने केला जातोय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. खाली क्षेत्रामध्ये बॉल केलाय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल परतले दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. तिसरीसाठी प्रयत्न. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट गमवावी लागते. दरम्यान 6 षटकांचा खेळ. पहिल्या डावाचा खेळ संपलेला आहे. 57 धावा धावफलक्यावरती. इच कॉइन हॅज अ 2 साइड. नाण्याच्या 2 बाजू असतात. दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल. नवसंदेश स्पोर्ट्स परिसंघाच्या फलंदाजाकडून. कुठेही जाऊ नका पात्रा. शाहूवाडी मान्सून ब्लास्ट 2026 केडीसी लाईव्ह वरती. चला दरम्यान नाणेफेक जिंकलाय गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाने. लवकरात लवकर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला सामना सुरू करायचा आहे.
चला बॅटर मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. नवसंदेश स्पोर्ट्स पारे बॅटर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 36 बॉल 58 ची आवश्यकता. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण यायचंय. बॅटर चला विनंती असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना फास्ट क्रिकेट आपण खेळूया. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 7 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला दरम्यान सामन्याला सुरुवात होती. पहिला बॉल फुल लेनचा होता. सरळ बॅटने ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने फटका केलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ती छपाई दोन्ही फलंदाजांनी दाखवले. 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहे. 2 धाब्याने धावसंख्येला श्री गणेश झालाय. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर दिगंबर चिले पण त्याचबरोबर सुयश पवारला आपण पाहतोय. छोटा पॅकेट बडा धमाका दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती अमित कांबळेचा हा बॉल आडवा पॅटने ऑन साइडला बॅकफुट वरती बॅलन्स केला. काउकॉर्नर सीमारेषेच्या बाहेर षटकार. यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेर बॅकफुटला गेले. बॅलन्स केला आणि त्यानंतर काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. धावफलक 8 वरती पोहोचताय. हा ब्रेकर बॉल आता पाठीमागे केलाय. दिशा चांगली लेंथ चांगली पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले पहा पाठीमागे केलाय. अँगलने बॉल बाहेर गेलाय. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा हा ब्रेकर बॉल आता थोडस खाली राहिलाय. चला विनंती आहे जे कॉमेंट्री बॉक्स समोर उभे आहेत खेळाडू
जे खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या समोर थोडस बाजूला उभं राहायचंय. चला दरम्यान यावेळेस देखील फटका केलाय. दीप सोलकला प्रोटेक्शन. हर्ष भोपळे पडले, धडपडले, मात्र बॉलला फील्ड केलं. सिंगल धाव फलकावरती. पुन्हा एकदा वन शॉटचा इशारा आला. यस, एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 9 या आकड्यावरती धावसंख्या. 9 ऑन दी बोर्ड. 32 मध्ये आता पाहिलं तर 49 ची आवश्यकता या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन याही वेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. गोशांकी क्षेत्रामध्ये जिथे डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळणार आहे. षटकाची समाप्ती. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 10 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद धाव फलकावरती. लाला सो आलेत गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 2 मध्ये एका वेगळ्या ऍक्शन साठी प्रसिद्ध असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आता गोलंदाजी मार्क वरती. लालासो पाटील. बॉल स्वॅट मध्ये फटका फसला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. खाली क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा धाव फलकावरती. धावसंख्येचं टोटल 12 वरती. ऍक्शन रिप्ले आपला स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. पहा, एका वेगळ्या ऍक्शनने बॉल टाकला, त्यानंतर उंची जास्त मिळाली. बॉल थोडासा समोर ओव्हर पिच होता. संधी होती फलंदाजाकडे, मात्र 2 धावांवरती समाधानी राहावं लागतं. आडवा बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पाठीमागे बॉल मार्गस्थ होतो. एक सिंगल प्राप्त होते. या एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावसंख्येचा आता विचार केला तर 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 13 विदाउट लॉस. 13 धावा धावफलकावरती. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतपरी सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतोय. लालासो पाटील वरती जबाबदारी दिली. ऑप्शनच्या बाहेर आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतल्या साईडला बॉल आदळतोय. एक सिंगल धावफलकावरती पुन्हा एकदा प्राप्त होते. अनुभवी खेळाडू आहे. शाहूवाडी तालुक्यातील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये वारंवार या खेळाडूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते आणि त्यामुळे आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ देखील या खेळाडूचा सातत्याने राहिलाय. 14 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. स्टेप आउट करून बॅकफुटला गेले. पंच केला बॉलला. कवचचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतो. एक सिंगल प्राप्त होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. अमित कांबळेच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला उत्कर्ष कोठावळेच्या नेतृत्वाखाली संघ पाहायला मिळतोय. त्यानंतर निखिल शिरगावकरचा संघ पाहायला मिळेल. श्रद्धा 11. तर दुसऱ्या बाजूला किरण वारंगचा संघ पाहायला मिळेल. गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी. धावफलक 15 वरती. 17च्या घडीला पाहायला मिळतंय. स्टेप आउट केलाय. पुढे सरसावल्यात. फुटवर्कचा वापर. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क महत्वाचं असतं आणि ते फुटवर्क दाखवलंय. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 21 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. दिगंबर चिले यावेळेस देखील स्टेप आउट करून फटका केलाय. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. दुसरीचा कॉल दिलाय. 2 धावा इथून प्राप्त होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. सलामीवीरांनी दिले चांगली सुरुवात. धावफलकावरती धावा 23 उर्वरित 24 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे.
चला दरम्यान प्रमोद पारडी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. ससेगावचा खेळाडू आहे, षटक क्रमांक 3 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रमोद पारडे स्ट्रायकर एंड वरती बॅटर सुयश पवारला आपण पाहतोय. 3 बॉल आणि 4 वरती तो बॅटिंग करतोय. बॅकफुटला गेले, फटका एक छक्का बसला. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट, सुयश पवारचा वार, धावा मिळतील 6, षटकार. लेग कटरचा वापर होता. विथ द टर्न बॉलला पाठवला डीप, एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावफलक पुढे सरसावलाय. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर होता हा बॉल आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येचा आता विचार केला तर 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. 13 ऑन दी बोर्ड. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, हा बॉल वेगात हाताळलाय. समज आली पहिल्या बॉलवरती कटरचा वापर करण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये षटकार आला. त्यानंतर समज आली वेगवान चेंडू हाताळावे लागतील, खेळपट्टी ओली आहे, बॉल देखील थोडासा ओला आहे आणि या बॉलवरती आपण वेगवान गोलंदाजी करणं देखील तितकंच गरजेचं आहे. बॅकफुटला गेले, खूप चांगला फटका पाहायला मिळाला. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतो. एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावेने धावसंख्या मात्र वधारली जाईल. पुन्हा एकदा 1 रन शॉटचा इशारा आलाय. चला, वारंवार खेळाडू धाव घेत असताना चूक करतायत आणि त्याचा भुर्दंड हा संघाला भोगावा लागतोय. एक धाव महत्वाची असते क्रिकेटच्या पटलावरती. हा प्रकार बॉल बॅकफुटला गेले, ऑन साइडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा बॉल पर्यंत येतोय. साहिल पारेला आपण पाहतोय. दरम्यान एक सिंगल इथून प्राप्त होते. बत्तीस धावा धावफलकावरती. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, फटका आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आत बरे होत असताना पाहायला मिळते. धावफलक अगदी पाहायला गेलं तर 32 वरती जाऊन पोहोचतंय. 32 विदाउट लॉस. 32 धावा धावफलकावरती. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होत्या. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक 33 वरती जाऊन पोहोचतंय. प्रति षटकामध्ये 10 ते 11 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे हा रन चेस अतिशय सोपा आतापर्यंत पाहायला मिळालाय. बॅकफुटला गेले, फटका एक्स्ट्रा का बसला. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा बॉल अडला जातोय, थांबवला जातोय. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. फेकी खराब झाले. तिसरीचा देखील कॉल दिलाय. 3 धावा मैदानाच्या आतपर्यंत इथून कंप्लीट होत आहेत. 3 धावेने धावफलक 36 वरती जाऊन पोहोचतोय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलक 36 वरती 12च्या सरासरीने बनवल्या गेल्या 36 धावा. उर्वरित 18 चेंडू मध्ये आता बनवायच्या आहेत 22 धावा. चला, त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर निलेश जाधव साठी विशेषतः युट्यूबच्या माध्यमातून कमेंट येत असताना पाहायला मिळत आहेत. SP कन्स्ट्रक्शन आंबा संघाचा आयकॉन खेळाडू अशा कमेंट वारंवार येत असताना पाहायला मिळत आहेत. NJ सपोर्टर युट्यूब वरती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती साहिल पारळे. ससेगाव एक्सप्रेस येणाऱ्या कालावधीमध्ये शाहूवाडी तालुक्याचंच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मध्ये विखे चषकाची स्पर्धा श्रेयस कदमची विकेट या खेळाडूच्या नावावरती राहिली होती. पहिल्याच बॉलवरती ती विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी राहिला होता. वेगवान गोलंदाज आहे, उंच पुरा गोलंदाज
आणि त्यामुळे त्या उंचीचा वापर करत असताना वारंवार शॉर्ट ऑफ लेन चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहेत. एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कदमची विकेट घेणारा, तर एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या समोर कृष्णा सातपुतेची विकेट घेणारा पाहायला मिळतोय. संस्कार कांबळे देखील आपल्याला या मॅच मध्ये यानंतर इन ऍक्शन पाहायला मिळतील. 37 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. 37 ऑन द बोर्ड. 17 मध्ये 21 आवश्यकता आहे सध्याच्या घडीला. पिच बॉल ऑन साइडला टर्न केलाय. धावा किती मिळत आहेत पाहावं लागेल. चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक पुढे सरसावलं जाईल. खूप चांगला फटका पाहायला मिळालाय. या फटक्यामध्ये आय हँड कोऑर्डिनेशन, बॉडी बॅलन्स तितका महत्वाचा होता. फ्रंट लेगला वेगळं केलं, थोडस लीन होऊन हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने केला. सुयश पवार मैदानाच्या चौफेर फलंदाजी करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि ती क्षमता दाखवतोय. 41 धावा धावफलकावरती. समीकरण आता बदललंय. 16 बॉल आणि 17ची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 17ची गरज. पिच स्लॉट मध्ये आउट ऑफ द प्लॉट, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. छोटा पॅकेट बडा धमाका षटकार. 47 वरती धावफलक. 15 बॉल आणि 11ची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. 15 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामन्यामध्ये आता आघाडीवरती पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही होत आहे. थांबावं लागतंय. फेकी खराब झाली आहे आणि आता प्रयत्न झालाय दुसऱ्या धावेसाठी. पुन्हा एकदा फेकी खराब. आता तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. ती हालचाल फलंदाजांची. 3 धावा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. 50 वरती धावफलक असूनही 8 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 8 धावांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागे केला. बॅक ऑफ द लाईन गोलंदाजी केली जाते. चला दरम्यान गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. किरण वारंगच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटची खडा पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्ड मानला. हा झेल टिपला. माघारी परतावं लागतंय. 50 वरती पहिली विकेट. 50 धावांची नाबाद. साजेदारी आता मात्र ब्रेक केली जाते. परतीचा प्रवास दिगंबर चिले बॅक टू दी पवेलियन. अमित कांबळे आले तो गोलंदाजी मार्क वरती. ऑफ स्टंपच्या बाहेर. मात्र इथे व्हाईट बॉलचा इशारा. 1 फॉर दी ओव्हर आणि त्याचबरोबर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. धावफलक 51 वरती पोहोचतोय. बॅकफुटला गेले. एक कट केला. पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव. 52 वरती धावफलक जाऊन पोहोचते. चर्चा उत्कर्ष कोठावळेची होती, मात्र आउट ऑफ सिलेबस दिगंबर चिले आणि सुयश पवार दोन्ही सलामीवीर पाहायला मिळाले. या सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून काढलंय. फुलटॉस बॉल ऑन साइडला. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. सुयश पवारची बॅटिंग. सुयश पवारचा क्लास मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चौकार. फुलटॉस बॉल केला. पहा ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा वाकले, लीन झाले आणि त्यानंतर काऊ कॉर्नरच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. सुयश पवार 50 बरोबरचा धावफलक झेप घेतोय. 56 वरती पोहोचते. 10 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अमित कांबळे जोपर्यंत फलंदाजी करत होता, धावांची गती
वेगाने होती, मात्र त्यानंतर जसा अमित कांबळे बाद झाला ती वेग मंदावला. डॉट बॉल आलेला आहे, वेग मंदावला आणि त्यानंतर पिछाडीवरती आता संघ पाहायला मिळतोय. पायावरती होता, मैदानाच्या आतमध्ये सुयश पवारचा गाजा वाजा सुरू झालाय. अफलातून बॅटिंग, मॅच फिनिश केलंय सुयश पवारची. अफलातून खेळी मैदानाच्या आतमध्ये 58 धावा 1 षटक राखून चेस केल्यात नवसंदेश. परेड संघाचा पहिला विजय. वेल प्लेड. चला एसपी कन्स्ट्रक्शन आंबा संघाचे खेळाडू आपण निलेश यादव कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आहे, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला किट्स दिले जाईल या स्पर्धेचे, ते परिधान करूनच आपल्याला खेळायचं आहे.